महाराष्ट्राची शान असणारा नृत्य प्रकार म्हणजे लावणी. या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्या भल्यांना पायातील घुंगरांच्या तालावर नाचवलं आहे. तमाशाच्या फडापासून ते ऑर्केस्ट्राच्या स्टेजपर्यंत कुठेही लावणी सुरू झाली की सर्व लोकांनी ठेका धरलाच म्हणून समजा. रसिक हो, लावणीकडे फक्त शृंगाराच्या नजरेने पाहू नका, तर शृंगार, अध्यात्म आणि सामाजिक वास्तव भान यांचा मिलाफ म्हणजे लावणी. लावणी म्हटली की सुलोचना चव्हाण ही गायिका, तर लीला गांधी, उषा नाईक, उषा चव्हाण, जयश्री गडकर, रेखा यासारख्या अनेक नृत्यांगना आपल्या समोर येतात. चला मग आपण एक अशी लावणी पाहूया. सादर करतीये आपली मॅग्नोलिया सखी, तिचं नाव आहे पूनम शिंदे. ग साजने पुण्य गावाची पंच नावाची पुण्य राजाची तुगराणी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. 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 फुल भुंगराच्या झाली दंग झालावर झाली दंग शान बुटकेदार नाही नाही झाला दंग नाही नाही झाला दंग शोषण भार घुम झालं अंग घुम झालं गोऱ्या रंगाची न्याऱ्या ढंगाची चोळी ढिंगाची ऐनवानी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. कुण्या गावात अलपाखरू आहो कुण्या गावात अलपाखरू बसले डौलात न खुद खुद हसते गालात. बसले डौलात खुद खुद हसते गालात. कुण्या गावात अलपाखरू बसले डौलात खुद खुद हसते गालात. कस लंगाड खुद खुद हसते कस कस बघते आपल्याच नादात बाई बाई आपल्याच नादात. जरासी तिरकी मान हरपून घेते गिरकी. मान करून जरासी तिरकी मान हरपून घेते गिरकी. किती इशारा केला तरी बी आता किती इशारा केला तरी बी आपल्याच तालात खुद खुद हसते गालात. कुण्या गावात अलपाखरू आहो कुण्या गावात अलपाखरू बसले डौलात न खुद खुद हसते गालात. आली आली सुगी म्हणून चालली बिगी बिगी गोष्ट नाही सांगण्याजोगी गोष्ट नाही सांगण्याजोगी कुणी गालावर मारली तितकी मारली.